घुटने टेकेगा। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच हॉटेलमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलमध्ये फडणवीस शिंदेंचा मुक्काम। आज दोन्ही मोठ्या नेत्यांच्या सभा पैठणमध्ये पार पडणार। सांगोल्यात शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती। गुवाहाटीला जाताना झाडी डोंगर हॉटेल गोड लागले, आता भाजपा विरोधात बोलल्यास छापा पडतोय। अंबादास दानवेंचा शहाजीबापू पाटलांना टोला। खासदार ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंची उडवली खिल्ली, भाषण करताना ओमराजेंनी एकनाथ शिंदेंची केली नक्कल। शिंदेंपाठोपाठ अजित पवारांवरही निंबाळकरांची टीका। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उद्या मतदान, आज प्रचाराचा शेवटचा दिवस। उमेदवारांना आज रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला, विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका। शेवटपर्यंत मी एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, प्रसंगी त्यांचा पीए बनायलाही तयार। सिंधुदुर्गच्या सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे आमचं खणखणीत नाणं, सिंधुदुर्गच्या भर सभेत एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंवर कौतुकाचा वर्षाव। लातूर वार्शी मार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। राजधानी दिल्लीच्या थंडीत आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची गरमी। एसआयआरवर वादळी चर्चेची शक्यता, 3 आठवडे अधिवेशन चालणार। तामिळनाडूत 2 बसची समोरासमोर टक्कर, अपघातात 11 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जण जखमी। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल सोनिया गांधींना पाय आणखी खोलात, आर्थिक गैरव्यवहार झाल्यानं दिल्ली ईडब्ल्यूओकडून गुन्हा दाखल। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही, जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तुम्ही 2 तारखेला आमची काळजी घ्या, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं सांगोलाकरांना आश्वासन। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर, 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान। उमेदवारांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेत वाद, रजिस्टर